नेत्रा, बॅग्स अनपॅक केल्या नसतील तर तशाच गाडीत टाका. आपण निघतो ताबडतोब. ओके, हरकत नाही. चला 20 मिनिटात आपण चेकआउट करूया आणि निघूया. चला निघायचं. वय वय निघूया चला. आत्या, हा बाबा कुठे आहेत? बाबा येतो यंगाच्या गाडीत. हा युवी बाळा तू ये पुढे चल. मला नाही यायचं, मला आर्याबरोबर पार्टी बसायचंय. चल आर्या. युवी ऐक रे, नको आता दंगा करूस काहीतरी. राहू दे ग, खेळू दे त्यांना. अहो नको आत्या, उगाच दोघं मिळून मागे त्रास देतील तुम्हाला. अगं मग तू आर्याला घे ना पुढे. आम्ही झालोय मागं शेट, तुम्ही चला. मुडदा बसविला तर काळतोंड्या दादाचा. पिकनीचा समजा सत्यानाश केला. जेवाय बी नाही मिळालं. आता दुपारी तो जेवल ना तेव्हा उलट्या होतील बघ त्याला. त्या तू चल ना, तू गाडी काढ ना पटकन. चला. गणपती बाप्पा. आपल्याला ती मुलगी पटलेली ती कुठे गेली? हे काय बाहेर गेला होतात कुठे? हा नाही असं अरे गडकरी पर्यंत जाऊन आलो. कंटाळा आला होता, पाय मोकळे केले. कसं काय झालं प्रवास तुझा? छान मस्त. स्वप्नील नाही आला घरी? नाही, त्याने ड्रॉप केलं मला आणि गेला तो. अशी सगळं ठीक आहे ना? हो छान. थकले थोडी, बाकी काय. मंजिरी चहा आणू का? येस, आलं घालून. दादा तुम्हाच नाही? हा मला अर्धा कप. बर. तुम्ही काय आज काय केलं दिवसभर? ते काय करणार, कंटाळा होतो दिवसभर मी. तू नाही घरात, शुभ्रा नाही घरी. जाऊन आलो, गडकरी रंग आहेत त्यांनी परत फिरून आलो. बाय द वे स्वप्नील. बाबा, आम्ही नाशिकला गेलो, साईट बघितली, मध्ये शहापूर जवळ थांबलो होतो, चहा घेतला, घाटातही थांबलो होतो. तिथे स्वप्नीलने वडा उसळ खाल्ली, मी सँडविच खाल्लं. गाडीत आम्ही गाणी ऐकली, कधी खूप गप्पा मारल्या. पण गप्पांचे विषय अतिशय न्यूट्रल होते. इव्हेंटफुल असं काही घडलेलं नाही. मला फक्त एवढंच विचारायचं होतं की उद्या घरी येण्याबद्दल स्वप्नील काही बोलला का? माझं काम होतं त्याच्यात. तुम्हाला काय विचारायचं होतं खूप चांगलं माहितीये मला. एक मिनिट. हॅलो. हो मी मंजिरी सरनाईक बोलते, शुभ्राची आई. हा काय? युवी ठेवते खाली, कशाला उचलतोयस? मीच तो कोण? चालू दे. काका, हा, आपल्या बीचचे टॉयज ठेवलेत. बीच टॉयज डिक्की मध्ये असतील. काका,
कशी चालली आहे पिकनिक? आर्या एन्जॉय करते का पिकनिक? अनघा आम्ही परत आलोय घरी. अरे का? तिथे त्या रिसॉर्टवर दादा होळकर उपटला. पण तो कसा काय तिथे? माहित नाही. योगायोग म्हण, आमचं फुटकं नशीब म्हण. त्याची आणि विहंगची बोलाचाली झाली. त्यानंतर विहंग तिथे थांबणं शक्यच नव्हतं. सो मग आम्ही ठरवलं की आपण सगळेच परत जाऊया. एक आता जस्ट पोहोचतोच आहोत घरी. ओ तुझं काही काम होतं का? नाही. हो म्हणजे सहज केला होता. चौकशी करायला आणि 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 सॉरी म्हणायला. सत्यजित, मी गेल्या काही दिवसांपासून खूप विचित्र वागतेय तुझ्याशी. मला कल्पना आहे या गोष्टीची. सो त्याबद्दलच बोलायचं. म्हणजे बाबा बाहेर चला ना अरे मी जरा बोलतो ना फोनवर. प्लीज. कोणतरी आलाय बाहेर. काय झालं रे? अनघा, मी नंतर बोलतो तुझ्याशी. आर्या सांगते कोणतरी आलंय बाहेर म्हणून. या बाय. नंतर बोलू. बाय. कोण आलंय? तुम्ही आधी बाहेर चला. अरे कुठे गेली माहित नाही म्हणजे काय? जर शुभ्राच्या अंगाला जर नख जरी लागलं ना कोणाचं, तर सगळ्याला कोर्टामध्ये खेचून मी जाळून टाकीन सगळी शाळा मी. दादा दादा शांत व्हा बघू आधी. अहो आपण इथं रागा करून तिथं ती गावायची नाही ना. काय झालं? मनोज लढते. शुभ्रा कॅम्पला गेली ना, तिथून फोन आलता. दुपारधन ना तिचा कुठं बी पत्त्या नाही. वस्तीच्या ठिकाणी आजूबाजूला लय शोधलं, पण काका कुठे असेल माझी शुभ्रा? दादा मला असं वाटतं की मी तिथे जाऊन बघतो. म्हणजे तिथे गेल्याशिवाय काही कळणार नाही ना आपल्याला काय घडलंय ते. काका चल, मी येते तुझ्यासोबत. हो जाऊया. दादा मला असं वाटतं तू इथेच थांब. म्हणजे तेवढ्यात जर फोन आला आणि शुभ्राबद्दल काही कळलं तर आपलं टेन्शनच जाईल निघून. चल ना सोबत हो पटकन. जाऊया. आधी तू रडायचं थांब भाऊ. आणि काळजी नको करूस. शुभ्राला काही होणार नाही. कळलं? चल आता येतो दादा. हे बाळे, अगं बोल ग. कुणाची आहेस तू? हे बघ, नाव काय तुझं? अगं काहीतरी बोल ग. ही मुकी आहे काय? नाही आत्याजी, माझ्याशी आणि आर्याशी ती बोलली होती. अगं मग बोल की. तू गप ग. घाबरली आपण. अगं पण आहेत
बाळा, भूक लागलीये का तुला? काही खायला हवंय? काय? कोण आहे ही मुलगी? दादा, मी गाडीतून सामान काढत होतो तेव्हा ही मुलगी डिक्कीत अंग मोडकून झोपली होती. मी मगासपासून तिला विचारायचा प्रयत्न करतोय, कोण आहे, कुठून आलीस, काय आहे तुझं नाव, काय? काहीच बोलायला तयार नाही. कोण आहेस तू बाळा? नाव काय तुझं? बघ, घाबरू नकोस अजिबात. चुकून आलीस का तू आमच्या गाडीत? फिरायला आली होतीस आई बाबांबरोबर रिसॉर्टवर? त्यांचं काय नाव आहे? दादा, तिला आत्ता नको काही विचारायला. आय थिंक शी मस्ट बी हंग्री. मी आपल्या रूम मध्ये नेऊ तिला बाबा? घेऊन जा. जा बाळ. आत्ते, खायला घेऊन ये. हे काय नवीन आता? ही बघ, ही माझी आणि माझ्या बाबांची रूम. हा टिंकू. ही डॉली. डॉली से हाय. हाय. हे तुझे बाबा आहेत? हो, सत्यजित मुदळकर. आणि आई कुठे आहे तुझी? माझी आई ना देवाकडे. काय नाव आहे तिचं? ते सोड, आधी तुझं नाव सांग. सांग तुझं काय नाव आहे? काय नाही. असं कसं होऊ शकतं? तुझ्या दाढीवाल्याला घाबरून आमच्या गाडीत आलीस ना? आता तो नाही येणार, आणि जर आलाच ना तो माझा डार्लिंग विहंग काका आहे ना, तो त्याला एक फाईट मारेल. आज सकाळी पण विहंग काका त्याला. तू बोलत का नाहीस माझ्याशी? थांब तिकडेच, मी आली जात त्याजीला बोल. तू काय करायचं ठरवलंय? काय करायचं हे ठरलं असतं तर अशा फेऱ्या मारत बसलो असतो का? मला असं वाटतं की आपण पोलिसांमध्ये जावं. नाही, नको नको, पोलिसात नको. अरे नको म्हणजे काय? त्या पोलिसांकडे उलट त्या मुलीचं नाव गाव शोधायची जास्त एफिशियंट यंत्रणा आहे, आणि आपल्या सेफ्टीसाठी ते जास्त चांगलं आहे.
उद्या काही झालं आणि पोलीस यात इन्व्हॉल्व्ह झाले ना, तर मग ते पहिला प्रश्न आपल्यालाच विचारतील की तुम्ही आमच्याकडे का नाही आलात. अरे कदाचित तिथपर्यंत जाण्याची वेळच नाही येणार विहंग. चारू आत्या आता तिला खायला देत असेल, खाऊन वगैरे झालं की थोडी कम्फर्टेबल होईल, मग स्वतःच सांगेल ना कदाचित. किंवा मग आपण रिसॉर्टवर फोन करूया. त्या मुलीचं रिसॉर्टवर कोणी नव्हतं. आर्याने सांगितलं नाही का मग अशी, ती मुलगी भिंत ओलांडून तिचा बॉल घ्यायला आली. व्हॉट एव्हर, पण मला असं वाटतं की पोलिसात जायची घाई नको. आपण उद्या सकाळपर्यंत थांबूया. सकाळपर्यंत? सत्याची तू आता सकाळ किती शिंग उरलेत विहंग. कसं आहे, पोलीस याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाले की सगळंच खूप किचकट होत जाणार. त्यात माझा ट्रॅक रेकॉर्ड, एकदा क्रिमिनल म्हणून शिक्का कपाळावर लागलेला असला की पोलीस नेहमी संशयिताच्याच नजरेनं बघतात तुमच्याकडे. ठीक आहे, तू म्हणतोयस तसं करूया. मी आणि मंजू निघतो आता. काय पण दिवस गेला आजचा. आधी तो हरामखोर आणि आता हे. कदाचित हिचे आई वडीलच हिला इथपर्यंत ट्रॅक करत येतील किंवा फोन करतील. एव्हाना त्यांना कळलं असेलच की त्यांची मुलगी त्यांची मनं काय बोलत असतील त्याचा शब्द न शब्द कळू शकतोय मला. ठीक आहे, काळजी घे. मी तुला बोलतं करायचा प्रयत्न कर. ती जेवढ्या लवकरात लवकर तिच्या लोकांकडे जाईल ना, तेवढं आपल्यासाठी चांगलं. येऊ. मम्मम झालं. आपको मराठी समझने में तकलीफ होती है? हिंदी में बात करूं? हे बळा, रडू नकोस. ऐक, असं नको करूस. बोल ना काहीतरी. अगं तुझ्या घरचे खूप काळजीत असतील तिथे. हे बघ, अजिबात घाबरायचं नाही. ऐक, अजिबात घाबरायचं नाही. फक्त एवढंच सांग, तू कोण आहेस? काय नाव आहे तुझं? पत्ता आठवतोय घराचं? नसेल आठवत तर टेन्शन नाही घ्यायचं, आपण शोधून काढू ना. आणि बघ ऐक, आपण घरी पोहोचलो ना की आई बाबा आपल्याला अजिबात ओरडणार नाहीये. अजिबात नाही. मी सांगेन ना त्यांना की पिंकी चुकून आमच्या गाडीत आली. पिंकीच बोलवतात तुला घरी की मग मुन्ना, डॉली, सोनू? नाही. तुला माहितीये का, माझा एक मित्र होता, त्याला त्याचे बाबा बेमट्या म्हणायचे. काय म्हणायचे? बेमट्या. म्हणून मग आम्ही सगळे मित्र त्या बाबांना मोठ्या बेमट्या म्हणायचे. मोठ्या बेमट्या, छोट्या बेमट्या, छोटा बेमट्या, मोठा बेमट्या. फनी नाव आहे ना एकदम, बेमट्या. तुला आईस्क्रीम कुठलं आवडतं? हा, मी, युवी आणि आर्या आम्ही नेहमी जातो आईस्क्रीम खायला. आपण जाऊया आज. बटरस्कॉच आवडतं तुला की स्ट्रॉबेरी आवडतं की मग टुटी फ्रुटी? बनाना स्प्लिट खायचा आपण, बनाना स्प्लिट, फलुदा. तुला माहितीये आमच्या कोल्हापुरात त्यांना मस्तानी मिळते, मस्तानी, असं मोठ्या ग्लासामध्ये. तुमच्या पुण्यात पण मिळते ना मस्तानी?
तुमच्या पुण्यात आणखीन काय काय मिळतं छान? अच्छा, पुण्याची नाही आहेस का तू? मग तू असं नको करूस बाळा. आता तुला जी मम्मम भरून गेली ना, तिला आम्ही आत्या आजी म्हणतो. तुला माहितीये, तिला आजी म्हटलं की खूप राग येतो. म्हणून मग आर्या आणि युवी तिला मुद्दाम आजी म्हणतात. अगं मी पण कधी कधी तिला आजी म्हणतो, म्हणजे खूप चिडते आमच्यावर. पण तुला माहितीये, ती आत्या आजी आहे ना, ती खूप छान गोष्टी सांगते. मी लहान असताना मला पण सांगायची. तिला पाठवू मी आतमध्ये? तिच्याशी बोलशील तू? तू बस हा, मी पाठवतो तिला. आलो.